आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे संबोधित करणार आहेत। तसेच पत्रकार परिषदेला पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर याही उपस्थित आहेत। मी बाळासाहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 1954 में इस देश को आगाह किया था कि चाइना इज़ एक्सपांशनिस्ट। अगर हम लोग अपने आप को डिफेंस करने की स्थिति में नहीं आए तो चाइना विल अटैक अस वेरी फास्ट। बाबा साहब का वो जो कहना था गवर्नमेंट ऑफ इंडिया ने माना नहीं, और जो नतीजा था वो मेरे ख्याल से हम सबके सामने है। आज वैसे ही परिस्थिति देश के सामने है। एक तरफ कनाडा, यूएस, इंडिया इनकी कशमकश चल रही है, और दूसरी तरफ इज़राइल और पैलेस्टाइन जो है, जिसकी आशंका है कि आने वाले दिनों में ये मामला बढ़ने वाला है, वॉर एक्सपांशन होगा, ऐसा किया जा रहा है। मैं समझता हूं कि भारत की ओर से जो आज की परिस्थिति है, दोबारा 1990-2000 की परिस्थिति दिखाई देती है। बीच में जो बम ब्लास्ट का मामला होता था या किसी को गोलियां मारी जाती थी, वो रुक गया था। पिछले दिनों से ये दोबारा शुरुआत हुआ है, और बाबा सिद्दीकी की खुलेआम कत्ल गई है, ऐसी एक परिस्थिति है, हत्या की गई ऐसी एक परिस्थिति है। इस परिस्थिति को देखते हुए कुछ पिछला इतिहास भी हम लोग को देखना जरूरी है, कि जो इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मैं सामने लाना चाहता हूं। ये 89-80 की बात है। कोई ये कहेगा कि इलेक्शन है और इलेक्शन के बीच में आप इस मामले को उठा रहे हो। मैं इस बात को जानता हूं कि इलेक्शन है और इसीलिए मैं इसको उठा रहा हूं, क्योंकि आने वाले 5 साल के अंदर जो सरकार बनेगी, उस सरकार में ये जो परिस्थिति देखी जाती है, उसको ध्यान में रखते हुए वोटिंग होना चाहिए, ऐसा मैं मानता हूं। यहाँ पर परिस्थिति ऐसी है कि 88-91 में महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है सम्माननीय शरद पवार जी थे। इनका बीच का एक दौरा है जहां से वो भारत से लंदन गए, लंदन से कैलिफोर्निया गए, कैलिफोर्निया में 2 दिन रहे। उनकी मीटिंग किसके साथ हुई, इसका खुलासा उन्होंने करना चाहिए। दूसरा जो है, कैलिफोर्निया में रहने के बाद वो लंदन दोबारा आए, 2 दिन के लिए लंदन रुके, और लंदन के बाद वो दुबई आए, और दुबई में जो है उनकी दाऊद इब्राहिम के साथ में एयरपोर्ट पे ही मुलाकात हुई। सोने से माला उनको पहनाई गई वहाँ पर, और शाम के ही फ्लाइट से वो लंदन दोबारा लौट आए। 2 दिन के बाद वो दोबारा इंडिया आए, ऐसी एक परिस्थिति है। मुख्यमंत्री होने के नाते सेंट्रल गवर्नमेंट से इजाज़त के बिना कोई भी मुख्यमंत्री टूर नहीं कर सकता है। केंद्र सरकार से हम पूछना चाहते हैं, क्या उस वक्त की सरकार ने इस टूर को मान्यता दी थी? दूसरी बात यह है कि जो कैलिफोर्निया की मीटिंग थी और दाऊद इब्राहिम के साथ की जो बैठक थी,
क्या इसको भी सरकार ने सैंक्शन दिया था, मान्यता दी थी? तीसरी बात जो है, क्या ये दोनों के मीटिंग का दौरा जो है मुख्यमंत्री के नाते सेंट्रल गवर्नमेंट को सबमिट किया गया था? चौथी बात यह है कि इस बात को दबाया गया था, इसका खुलासा जो है वो सेंट्रल गवर्नमेंट से होना चाहिए, ऐसा मैं मान के चलता हूं। लोग इसको कहेंगे कि ये पुरानी बातें हैं, ये बात सही है, लेकिन जिस इलाके में पैलेस्टाइन और इजराइल का झगड़ा चल रहा है, केंद्र सरकार अंदर से इजराइल की तरफ है, बाहर से पैलेस्टाइन की तरफ है, ऐसी एक परिस्थिति है कि जिसका गुस्सा भारतीयों में है, ऐसी एक परिस्थिति है। मैंने जिस दौर की बात की वहां पर भी इराक का मामला हो, फ़लस्तीन का मामला हो, यहां का भारतीय मुसलमान जो है कुछ व्यक्तियों को छोड़ के, 10-12 व्यक्तियों को छोड़ के, वो उनके झांचे में नहीं आए। आज मैं मान के चलता हूं कि इजराइल का मामला होने की वजह से कुछ भारतीय जनता जो है रिएक्ट हो सकती है, ऐसी एक परिस्थिति है। और इसको रोकना है तो ये जो दोबारा कॉन्ट्रैक्ट किलिंग की व्यवस्था महाराष्ट्र में शुरुआत हो चुकी है। और दूसरी बात, जिस तरह से कनाडा, यूएस और इंडिया, इनकी तरफ से जो मामला चल रहा है, मैं मान के चलता हूं कि मुंबई और महाराष्ट्र ये दोनों हॉट सीट पर बैठे हुए हैं। एनसीपी से हम लोग ये ऐलान करते हैं कि वो इस बात का खुलासा करे कि क्या उनको इजाज़त थी कैलिफोर्निया की मीटिंग में जाने की, क्या उनको इजाज़त थी कि दाऊद इब्राहिम को दुबई में मिलने की। अगर इजाज़त नहीं थे तो वो मिले क्यों थे, इसका विवरण जो है वोटर के सामने आना चाहिए। मैं वोटर को ऐलान करता हूं कि महाराष्ट्र में अगर शांति बनाए रखना है तो ये खुलासा जब तक नहीं आता है तब तक इन पार्टियों को वोट करना या नहीं करना, इस पर दोबारा उन्होंने सोचना चाहिए। और सारी बातें हैं, मेरे ख्याल से अगले प्रेस कॉन्फ्रेंस में हम लोग इस पर कहते रहेंगे, लेकिन इलेक्शन महाराष्ट्र का है, शांति भी महाराष्ट्र में होनी चाहिए। और जो शांति का पीरियड अब अशांति में बदल रहा है, किस वजह से बदला, उसके सामने हमने लोगों को रखा है। मैं उम्मीद करता हूं कि सेंट्रल गवर्नमेंट और एनसीपी की ओर से इसका खुलासा होगा, ऐसा मैं मान के चलता हूं। आप अगर पूछना चाहे तो पूछ सकते हैं। मराठी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झाली का आणि कधी? मी What is the timing for this? Why are you saying this now? as I have said that the timing which we have now chosen is there is going to be an election in Maharashtra. This government is going to last for 5 years if it is elected. Unless and until there is explanation as to what happened during 90s and 20s in India. We had a series of bomb blasts. We had a series of individuals being finished off. If we don't want that thing to happen again, that is one part. And second part, there is apprehension within the intelligence agency that if the war between Israel, Palestine, Hezbollah, Syria, Lebanon,
and Iran, if it expands, it will have repercussions on India. Those repercussions, I think so, need to be halted, and we need to have a proper government who doesn't have connections with all these elements. And therefore, we are bringing all these facts before the people. नाईन्टीन 88 ते 1991 मध्ये शरद पवार हे असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या दरम्यान शरद पवार यांनी ऑफिशियल टूर म्हणून ते गेले होते. त्यांचा दौरा असा होता की भारतातून लंडन, तिथे थांबले. लंडनमधनं ते असताना कॅलिफोर्नियाला गेले. कॅलिफोर्नियाला 2 दिवस थांबले. कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी असताना बैठक केली. बैठकीतून ते असताना पुन्हा लंडनला आले. 2 दिवस थांबले. लंडनवरनं पुन्हा ते असताना दुबईला गेले. दुबईला त्यांची असणारी भेट ही दाऊद इब्राहिम बरोबर झाली. सोन्याचा हार त्यांना त्या ठिकाणी घालण्यात आला आणि ते पुन्हा लंडनला आले. 2 दिवस थांबले आणि लंडनवरनं पुन्हा भारतामध्ये आले. मुख्यमंत्री असल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचं सँक्शन असल्याशिवाय दौऱ्यावरती जाता येत नाही. किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने कॅलिफोर्नियाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची परमिशन दिली होती का, हा प्रश्न उपस्थित राहतो. दुसरा, दुबईला जाऊन दाऊद इब्राहिमला भेटणं याची असणारी परमिशन त्या ठिकाणी दिली होती का. समजा ह्या दोन्ही बैठकीचा परमिशन दिली असेल तर मग त्या बैठकींमधला असणारा अहवाल हा सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट करण्यात आला का, आणि तो सबमिट करण्यात आला नसेल तर मग असणारा जी परिस्थिती आज देशभर उभी राहते आणि आंतरराष्ट्रीय उभी राहते, भारताचा सध्या कॅनडा, US यांच्याबरोबर प्रचंड मोठा असणारा वाद चाललाय, अशी असणारी परिस्थिती आहे. अमेरिका असं म्हणते की तुम्ही आमच्या भूमीवरती येऊन कोणाला तरी मारले, अशी असणारी परिस्थिती आहे. अमेरिकेबरोबरचे संबंध आपले बिघडत चाललेत, अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल, पॅलेस्टाईन, लेबनॉन, सीरिया आणि इराक असं असताना, इराण असं असणारं जे भांडण आहे याची व्याप्ती वाढण्याची असणारी शक्यता आहे. भारतातल्या इंटेलिजन्स डिपार्टमेंट जे आहे ते चिंतित आहे की हे जर वाढलं तर इथल्या असणाऱ्या भारतीयांवरती फार मोठा परिणाम होणार, अशी असणारी परिस्थिती आहे. या परिणाम जे होणार आहेत भारतावरती ते थांबवायचे असेल तर मला वाटतं पुन्हा आपल्याला ह्या घटनांना रिव्हिजिट करावं लागेल. त्याचे अहवाल काय आले ते आपल्याला असणारा बघावं लागतील आणि त्यानंतरचा असणारा प्रश्न आहे. ही व्हिजिट लंडनची सँक्शन असेल पण त्या 2 बैठकीच्या सँक्शन नसतील तर मग NCPने खुलासा केला पाहिजे की त्या बैठकीमध्ये कुठली बैठक होती, कशासाठी होती, का भेटी झाल्या होत्या. याचा खुलासा येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सगळा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा असतो, तेव्हा त्यांनी तरी लोकांना असणारं हे सांगावं, अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्र हा असणारा पूर्णपणे
90 साली आणि 2000 साली हॉटस्पॉट त्या ठिकाणी राहिलेला आहे. तो पुन्हा हॉटस्पॉट करायचा नसेल तर लोकांनी या सगळ्या माहिती विचारल्या पाहिजे, घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर येणाऱ्या 5 वर्षाचं सरकार कोणाचं राहील याचा त्यांनी असणारा बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. मला मान्य आहे याच्यामध्ये की लोक म्हणतील की तुम्ही राजकारणी आहात, तर मी आहे राजकारणी. इलेक्शनच्या तोंडावरती हे स्टेटमेंट करतोय. होय, मी इलेक्शनच्या तोंडावरती असणारे स्टेटमेंट करतोय, जाणीवपूर्वक करतोय की येणारा काळ जो आहे तो त्या ठिकाणी दिसतोय. माझ्या आजोबांना सेंट्रल गव्हर्नमेंटने 54 साली सिरियसली घेतलं नाही आणि 62चं युद्ध झालं. आज जे असताना थोडंफार आम्हाला जे काही कळतंय, पक्ष म्हणून आम्हाला जे काही अनालिसिस आमचं येतं आहे त्या ह्याच्यामध्ये येणारा काळ हा कठीण काळ राहणार आहे आणि ह्या कठीण काळामध्ये योग्य माणसं महाराष्ट्राच्या सत्तेवरती बसली तर त्या कठीण काळाला सुद्धा तोंड देता येईल. नाही तर आमची असणारी भीती अशी आहे की पुन्हा 90 आणि 2000 साल हे महाराष्ट्रामध्ये रिपीट होतंय का अशी आशंका आहे. आणि म्हणून आम्ही असणारा हा राजकीय प्रश्न असणारा इलेक्शनच्या अगोदर उपस्थित केलेला आहे. आम्ही असं मानतो की जसं BJPचं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, फॉरेन सेक्रेटरी आहे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे असणारा हा रेकॉर्ड आहे. त्यांनी हा रेकॉर्ड जनतेपुढे मांडावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. 30 वर्षापूर्वीची ही घटना आहे. 30 वर्षानंतर आता महाराष्ट्रातील मतदार या घटनेला गांभीर्याने घेतील असं तुम्हाला वाटतं? त्यांनी घ्यावं असं आमचं मत आहे. का जी 1990 सालची परिस्थिती होती तीच परिस्थिती आता असणारं 2024 साली दिसते. त्यावेळेस असणारं ISIS म्हणून असणारं नॉन स्टेट इस्लामिक ऑर्गनायझेशन्स आपल्याला त्या ठिकाणी दिसत होत्या. आता असणारं आपल्याला रिअली इथल्या असणाऱ्या इस्लामिक स्टेट्स इस्रायलबरोबर असणाऱ्या लढाईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी ख्रिश्चॅनिटी वर्सेस मुस्लिम असं असणारा होण्याची शक्यता तिथे दिसते. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण त्या दोन्ही जगाचे भाग नाही आहोत, पण आपल्यातला एक भाग हा असणारा पॅलेस्टीन आणि इराण यांच्या मताशी सहमत होणारा आहे. तेव्हा त्याला इफेक्ट होऊ नये, त्याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून दक्षता घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो. पवारांची भेट झाली होती, हे जर सिद्ध झालं तर त्याचा काय परिणाम? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बघून घेईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते विचारलं पाहिजे की अनऑफिशियली तुम्ही भेटलात कशाला, त्याचं कारण काय होतं त्यांनी असं सांगावं. दाऊद सरेंडर होणार होतं अशी बातम्या होत्या. त्या संदर्भात ते मला आता राम जेठमलानी आपल्यामध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे त्याचं उत्तर राम जेठमलानी देऊ शकले असते अशी परिस्थिती आहे. Sir, before in 90s it was Dawood, right now it's Lawrence Vishnu. So how you exactly look into the entire? Is this a smoke screen? There are many layers. Is this a smoke screen? Therefore, I put it before the people that unless the truth is out, don't vote for those parties who were involved in 90s and 20s. So who's putting up this smoke? So who's putting up this smoke? That the government will have to answer. You're making the allegation. I'm making an allegation which is based on facts. Now the government has to answer who's behind the whole thing. गवर्नमेंट को कहना है कि भैया कौन है. आज जो थियोरी आ रही है बेचारे की, इट्स अ प्रॉपर्टी मैटर. अब प्रॉपर्टी के लिए कोई किसी का खून नहीं करता है. खासदार असताना आपण संसदेमध्ये
परिषदेमध्ये हा मुद्दा कधी उपस्थित केला त्या संदर्भात कधी काय वक्तव्य झालं? ज्यावेळेस माहिती मिळते त्यावेळेस आपण उपस्थित करतो, ज्यावेळेस माहिती मिळत नाही तोपर्यंत नाही उपस्थित करत. तुमच्याकडे फॅक्ट्स असल्या पाहिजे तरच तुम्ही उपस्थित करता. वंचित थँक्यू. बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व माध्यम प्रतिनिधींचे मी मनपूर्वक आभार मानतो. सर्वांचे धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.